भारतीय स्वातंत्र्यदिनी लांजात उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा शिवसेनेतर्फे प्रशासनाच्या नाकारदेपणाला कंटाळून नागरिकांच्या हितासाठी आज मुंबई गोवा महामार्गावर चक्क बैलजोड्या नांगरणीसाठी उतरल्या. लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला. रस्त्यावर पडलेले खड्डे याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्याने आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या नेतृत्वात धडक आंदोलन करण्यात आले. लांजा शहरातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात चिखल नांगरणी स्पर्धा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले. लांजा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी पद्धतीची ही स्पर्धा ठरली आहे. लांजा शहरातील क्रीडा आणि संस्कृतीच्या परंपरेला नवा उजाळा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने लांजा शहरातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर चालतानाही जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. संबंधित यंत्रणेकडून कोणतीही कार्यवाही नाही. कोणीच लक्ष देत नसल्यामुळे लांजा शहरातील बसवेश्वर चौक ते लांजा तहसीलदार कार्यालयापर्यंत खड्ड्यातून चिखल नांगरणी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर एकत्रित येऊन शासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी सर्व बैलजोडीधारक शेतकरी यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा तालुका युवा अधिकारी अभिजित राजे शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या अनोख्या स्पर्धेतून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, अल्लाउद्दीन नेवरेकर, मोहन तोडकरी, लक्ष्मण मोरिये, राजू सुर्वे, बाबू गुरव, बाबा धावणे, चंद्रकांत शिंदे, मांडवकर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. भेटून त्यांना वस्तूची जाणीव करून दिलेली आहे. परंतु अतिशय गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन कुठल्याही पद्धतीनं याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येत नाही. म्हणून शेवटी या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी देखील आपल्या व्यथा मांडण्यासाठी उभा आहे. केवळ गाड्या नव्हे तर बैलांना देखील चालणं मुश्किल आहे. हे देखील प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हे आगळी वेगळं आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. मी या आंदोलनाचे पुरस्कर्ते ज्यांची संकल्पना आहे ते अभिजित राजे शिर्के, त्यांना सहकार्य करणारे आमचे उपजिल्हाप्रमुख सन्माननीय रवींद्र डोळस, आमचे तालुका प्रमुख आणि सर्व लांजा शहरातील सर्व पदाधिकारी आणि विशेषतः करून ज्यांनी आपली बैल जोडी या ठिकाणी आणून या आंदोलनामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना मनापासून निश्चितपणे धन्यवाद देतो. आपणाला सांगू इच्छितो की आंदोलन ही आपली केवळ आजची एक झलक आहे. नजीकच्या काळामध्ये याच्यामध्ये जर अतिशय गतिमान पद्धतीने सुधारणा झाली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन निश्चितपणे आपण सगळेजण घेणार आहोत. खरं तर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी देखील आपण तयारी केलेली आहे. 8 दिवसापूर्वी या सर्व प्रशासनाला तुमच्यावर न्यायालयीन दावा का दाखवू नये, ज्याने इथं याचिका का दाखल करण्यात येऊ नये अशा प्रकारची विचारणा करायची नोटीस देखील आपण त्यांना दिलेली आहे. म्हणून केवळ आंदोलन नाही तर प्रशासनाच्या माध्यमातून देखील सनदशीर मार्गाने देखील लढा आपला निश्चितपणे चालू आहे. आपण सगळ्यांनी याची निश्चितपणे नोंद घ्यावी आणि सातत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सगळे कार्यकर्ते जे आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी जे सातत्यानं झटत आहेत त्यांना आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आजच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या प्रशासनामधल्या पोलीस यंत्रणेला आपण सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजे. खरं तर आमचे पोलीस निरीक्षक सन्माननीय बगळे साहेबांना त्या ठिकाणी आदर्श सेवा पुरस्कार जाहीर झाल्याचं कळले, त्यांचा निश्चितपणे आम्ही अभिनंदन करतोय. बगळे साहेबांना देखील सांगितलं पाहिजे की आपण सातत्याने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहात. तुमचं सहकार्य निश्चितपणे आम्हाला मिळत आलेलं आहे. परंतु ज्या ज्यावेळी अशी वेळ येईल त्यावेळी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची देखील भूमिका समजून घ्या. कार्यकर्ते काय या आंदोलनाला उतरले ते देखील जाणून घ्या आणि निश्चितपणे तुमच्या सहकार्य मिळाल्यानंतर या ठिकाणच्या सुधारणा झालेल्या आपल्याला निश्चितपणे दिसून येतील. आपणाला देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर आजचा दिवस हा स्वातंत्र्याचा उत्सव करणारा दिवस आहे. 80वा उत्सव जेव्हा आपण साजरा करतोय त्यावेळी अतिशय आनंदात जल्लोषात तो व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी केवळ आणि केवळ हे औपचारिक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे. मी या आंदोलनाच्या साठी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. इथून पुढे आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच आमच्या पाठीमागे राहील हा विश्वास व्यक्त करून तुर्तास आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे
आज खर तर सोन्या, पाकऱ्या, हरण्या यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण की आपला त्रास बघून हे सर्व लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. जनावरांना आपल्या व्यथा कळल्या म्हणायला पाहिजेत. पण काय सांगू, शासनाला आणि प्रशासनाला मात्र या आपल्या गोष्टी होणारे त्रास, माता भगिनींना, विद्यार्थ्यांना होणारे त्रास कळत नाहीत. ही खंत आहे. आज आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे आंदोलन करण्याची वेळ आली. का आली याचा विचार कधी कुणी केला का? आता तुम्ही बघताय, काल भर पावसात, भर चिखलात डांबर मारायचं काम चालू होतं. कशासाठी? अरे 2 महिने पाऊस पडतोय, आमच्या माता भगिनी इथून प्रवास करतायत. आमच्या हे जे विद्यार्थी आहेत, जवळजवळ 3 विद्यार्थी आपल्या मागे उभे आहोत, त्या शाळेमधून दिवसातनं इथे ये जा करतात. त्या 3000 विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न हा निर्माण होतो. आणि त्यामध्ये सुद्धा मोठमोठ्या गाड्या या खड्ड्यातून जात असतात. अनेक वेळेला अपघातासारखी गोष्ट घडते. कधी कधी खड्ड्यांमधून गाड्या पडतात. तुम्ही वेगवेगळ्या न्यूज बघताय. आणि पत्र देऊन त्याला केराची टोपली दाखवणं. खरं तर डोळे साहेब, तुम्हाला सांगावंसं वाटतं, हे आंदोलन हे जेवढं आपल्या कार्यकर्त्यांनी, या शेतकरी बांधवांनी, त्यांच्या जनावरांनी आणि या जनतेने यशस्वी केलं, त्याहीपेक्षा जास्त यशस्वी हे प्रशासनाने केलेलं आहे. माझे पत्रकार बंधू आहेत, त्यांना आम्ही सांगतो, आम्ही पत्र दिल्यानंतर प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने आमच्याशी पत्रव्यवहार केला नाही, आमच्याशी संवाद साधला नाही. हे बिचारे पोलीस कर्मचारी आहेत, यांच्याशी आपल्या सगळ्यांचे चांगले संबंध असतात. ते बोलतात, ते विचारतात आम्हाला की बाबा का आंदोलन का करताय. पण त्यांची जबाबदारी आहे, हायवेचे अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर यांना हे आंदोलन होऊ नये असं वाटत नाही. कदाचित या खड्ड्यांसाठी त्यांची आम्हाला मुकसंमती होती की काय, आणि म्हणून हे आंदोलन अतिशय यशस्वी होऊ शकलं. या आंदोलनाची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला कळलेली आहे. हा जो रस्ता आहे, जो 2 दिवसापूर्वी त्यांनी केलेला आहे किंवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपण म्हणूया, तो काही जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही. आणि लोकांसाठी शिवसेना ही कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. जेव्हा जेव्हा लांजा तालुक्यातील जनतेला कोणत्याही पद्धतीचा त्रास होईल, तेव्हा शिवसेना त्यांच्या मागे ठामपणे उभी असेल. पण अशी टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.